What's up you all? Welcome back to your favorite channel Cheese Expression, and my forehead looks reddish right now because I just did eyebrows and the skin is very sensitive, you can make it out. Anyways, so कुछ लगा है यार. हाँ, I have just wore a kurti and didn't do any makeup and ऐसे ही निकल पड़े. So where are we going? So finally it's Chatya's haldi today and tomorrow it's her wedding. I'm not sure if I'll be doing vlog for her wedding or not because everything will be a bit mess because of the strict rules and stuff. So not really sure about it. But yes, I'm vlogging her haldi and I am going early. It's around 4:30 now and I have to reach there by 4:45. She stays like 10 to 15 minutes away from my place. Why am I going early? Because उसका मेकअप मुझे करना है. उसने मेकअप वाली नहीं रखी है क्योंकि हल्दी में क्या ही मेकअप है. हल्दी करेंगे तो मेकअप वैसे भी नहीं रहने वाला है, तो नो नीड ऑफ हैविंग अ प्रोफेशनल आर्टिस्ट ओवर देयर. मेरे को नहीं पता मैं क्या करने वाली हूँ, बट शी ट्रस्ट मी ऑन दिस पार्ट एंड हैव आस्क्ड मी टू कम एंड डू दैट. सो लेट्स सी हम क्या करेंगे. सो लेट्स गो. बाकी की बातें आगे करेंगे क्योंकि मुझे लास्ट ब्लॉग में जो मिला था मैंने बहुत पक की थी, तो इस टाइम थोड़ा कम करते हैं. सो लेट्स गो. So we have reached and I'm currently in her lift and इसकी लिफ्ट आने के लिए अलग से 10 मिनट लगते. मेरा घर इसके घर से 10 मिनट दूर है, बट इसके लिफ्ट से ऊपर जाने के लिए 10 मिनट लगते हैं. लिफ्ट आती ही नहीं है और आती है तो रुक के जाती है. सो रीचिंग एंड लेट्स सी कि कितनी तैयारी हुई है. कुछ तैयारी नहीं हुई होगी, आई नो दैट, बट लेट्स सी कुछ किया भी है या नहीं. उसने रिसेंटली फ़ोटो भेजा बैंगल्स पहन के. नाउ लेट्स सी. आणि आफ्टर मेकअप तुला दाखवायचं का? बिफोर मेकअप आफ्टर मेकअप हे दाखवायचं नसतं. माझं टॅलेंट तोपर्यंत लग्न होणार ओके, तुझं. हे दाखवायचं नसतं म्हणून मी पॅक करून ठेवलं. आम्ही बघितलं पण आम्हाला तिने व्हॉट्सअप. So this is the ritual where all the females from around join in and get their hands filled with bangles. So I am ready आणि माझी टिकली अशा तऱ्हेने पडते आहे. ओके. आणि ज्या कामासाठी ओके. सो आय एम रेडी आणि आपण ज्या कामासाठी आलेलो आहे ते केलं आहे. आणि मी खूप कॉन्शियस होते बिकॉज सगळ्यांना खूप एक्सपेक्टेशन होते माझ्या मेकअपपासून आणि खूप भीती वाटत होती कारण की हा ब्राईड मेकअप आहे. अँड हिअर इज द रिझल्ट. आर यू हॅपी विथ वॉट? आय एम सो मच हॅपी. ही मराठी बोलू शकतेस? हां, कारण तिने माझं इतकं फेस बनवलं बरोबर बाबा. कारण ना तिने फेसचे फीचर्स न चेंज करता मेकअप केलाय अँड दॅट इज क्वाईट चॅलेंजिंग. आणि ती जिंकले. ऑर्डर द्या. आणि तेजस्वी मेकअप लवकरच येणार आहे. असं काही नाही होणार आहे. मी कन्सल्टन्सीच करणार आहे पण that's her look and even I am happy with that thing. She has done my hair also. हेअर तो तिचीच आयडिया होती पण ती खूप मेहनत हेअरला खूप जास्त मेहनत लागली आहे. बट दॅट इज इट. आणि ही माझी यू आर लुकिंग फेअर, आय एम लुकिंग थोडासा. मी पुढे आहे ना म्हणून जट्टा. बघ तुला जवळ आणलं तर फेअर. ते नाही चांगलं वाटतं, ते लांब. सो या दॅट्स अबाउट इट. आता बाकीचे फ्रेंड झाल्यावरती मी त्यांना भेटवते तुम्हाला. माझा पण मेकअप एवढा काय वाईट नाही, चांगला.
the things you want me to might lead to someone else but you. सो इट्स बिन सिन्स किती वेळ झालाय? 1.5 तास तयार होऊन. सो इट्स बिन लाइक 2 आवर्स सिंस हम लोग रेडी हो गए और अभी तक दूल्हे के साइड की हल्दी नहीं आई है. और दुल्हन चाहती है कि मैं ये बताऊँ कि वी आर इन द फेज जो रेडी होने के बाद जो थकान आती है और डलनेस आता है. सो वी आर इन दैट फेज राइट नाउ. और अभी तक ज़्यादा लोग आए भी नहीं हैं टू बी ऑनेस्ट. तो बाकी जो आएंगे वो आएंगे एकदम फ्रेश फेसेस एंड वी आर लाइक डल फेसेस एंड टायर्ड. लुक एट द ब्राइड. सांग जट्ट्या दमलेल्या नवरीची कहाणी. नाही इकडे ती म्हणते काय बोल मी ऐक. वेट करावं लागतं. इरिटेट होऊन जातं. असं वाटतं सगळं काढून फेकावं आणि नॉर्मल कपडे घालावे आणि जस्ट एंड इट. मध्ये हळद झाली असती तर खूप चांगलं झालं असतं. आणि तुमचं काय म्हणणं आहे हे हळदी ऑर्नामेंट्स बद्दल? सगळं बघावं लागतं ना. आता कुठेतरी जाऊन गजरे लावले. लायनर अजून लावायचंय. हो मला लायनर लावता नाही येत. स्वतःच नीट नाही लावत. दुसऱ्यांचं काय लावणार म्हणून मी रिस्क नाही घेतली. असं वी आर वेटिंग की कोणीतरी यावं आणि हिचं लायनर लावावं टू कम्प्लीट मेकअप थिंग. आणि अजून फ्रेंड्स नाही आले त्याला केलं अपडेट होऊन. हालत अशी झाली आहे की एनर्जीसाठी अगरबत्ती लावली गेली. आता दिवाळी पण होईल. इंदू दिवाळी पोचायला तुला लावेल नवऱ्या मुलाने पटकन मला जाणार यार. नवऱ्याला जाऊन लावले नवरी मुलगी स्टेजवर येऊन उभी राहिलेली आहे. वेडी झाली आहे आता नवरी. आता मला परत फोन करते. सगळे आले फायनली ऑन टाइम आणि खूपच जास्त. मी पण आलेली. हे नव्हते आले. मी पण आले. स्टेशन मग एका पोलिसाच्या बाजूला बसली मी. तिला नोटीस केलं. तिच्या बॅग मध्ये एक केक पण होता. कप केक. ऐका अच्छा तू करणार आहे तिकडेच होत कधीपासून. त्याच्यामध्ये 41 दिसतात. चकवा लागलाय चकवा. उद्या सकाळी 12 पर्यंत इथे खाणार आपण. पंखाला पंखाला उसको महाराज महाराजा आया होय. मगाशी पण हेच मला काय चिपके तू. खूप लांब जायचं आपल्याला. हा बघा मास्क घ्या. हर्बल आहे. पिवळा नको ब्रँडचा ब्रँडेड असं बोलायचं नाही. ते देणार नाहीत. बीटचा कपडे आणि या कपड्याचा. स्ट्रॉबेरी आणि बीटचा बनवलं. ए भाई आम्ही जातो मग तुला काय करायचं ते घरी. राहुल येडायस का तू? जाता खाली संदीप बिचारा एकटा आहे. बाय संदीप घरी एकटा आहे. अरे काय दोन सेकंड
आता जर आपण हे सेल्फी घ्या तेरी बिल्डिंग में लिफ्ट नहीं है क्या? डायरेक्ट फर्स्ट फ्लोर एक पहिला माळा थोडं उतरत जाऊ अरे पहिला माळा खाली जायचंय पहिल्या माळ्यावरनं खालवर कसं जायचं ठीक आहे खूप मारलं आणि ते फाईन लागेल फाईन लागेल फाईन कोमल नॉनसेन्स फाईन बाय शॉपिंग त्याचे बाय 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 उद्या भेटणारच उद्या भेटणारच ऐक हा उद्या साडी नेसणार आहे बाबा काय करायचं कळत नाही साडीमध्ये बिर्याणी खाल्ली काय आलं ती संभावना पण अटॅक लांब हा चल मला तर ठाकूरला उतरून स्कूटी घेऊन जायचंय तुला डोंबिवली नाही ती ठाणे उतरणार आहे आणि ती बोलते लांब जायचंय हात कारण तिथून तिचं घर खूप लांब आहे तो पण ठाकूरली पोचशील नाही जवळ आहे तेजा तू आली होती ना शॉर्टकटने नव्हती आली मी डायरेक्ट आलेली सृष्टी आली होती शॉर्टकट नाही ती सृष्टी गाडी कशी नाही आली येईल त्याच्यावर प्रणय होता बसायचं होतं गाडीवर कोरोना से दूर रहे सुरक्षित रहे लवकर कळलं ठीक आहे हसतोय का म्हणून मग आम्हाला होऊन गेलं बिर्याणी झाली होती इकडे सगळ्यांना झालं तू एकटीच नव्हतीस बाय 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 हेलो गाइस आई डोंट नो लाइक इट्स बीन लाइक 2 days शादी होने के बाद हल्दी से आके शादी जाके 2 दिन हो गया आई वाज सो टायर्ड दैट मैं 2 दिन बहुत आराम की देन आई हैड माई ओन वर्क टू डू विच आई डिड एंड नाउ आई गॉट मतलब जब मैं ब्लॉग एडिट करने के लिए लिया तो मुझे याद आया कि येस आई एम गेट टू एंड द ब्लॉग सो हियर इट इज़ and yes why am I wearing this mask so basically this mask is from Label Mayu so they sent me this mask and these are like sustainable organic masks and these are like anti fog mask तो तुम जब चश्मा पहनते हो तो यूजुअली मास्क पहनने पे वहाँ पे फॉग होता है बट बिकॉज ऑफ दिस मास्क यू डोंट गेट फॉग ऑन योर स्पेक्स सो दिस इज़ द स्पेशलिटी ठीक है ये स्पेशलिटी तो कुछ भी नहीं है इसके आगे वाली स्पेशलिटी जो मैं बताने जा रही हूँ उसके बेस पे सो द कलर यूज्ड ऑन दिस मास्क इज नेचुरल कलर एंड दिस इज़ लाइक ऑर्गेनिक कॉटन से बना हुआ मास्क सो इट्स कम्प्लीटली सस्टेनेबल ऑल्सो दे हैव सेंट मी दिस क्रंची हियर इट इज़ एंड देयर इज़ या दिस इज़ हाउ इट लुक्स एंड देयर इज़ दिस आई मास्क सो what is the speciality about this why eye mask and scrunchie along with this mask is because whatever मतलब वेस्ट मटेरियल सपोज नाउ ये मास्क कट छट करके जो कपड़ा बचता है व्हाट डू दे डू ऑफ दिस ऐसी सारी चीज़ें बनाते हैं जैसे कि ये स्क्रंची देन दिस आई मास्क तो ये वेस्ट नहीं करते बेसिकली कुछ भी और ये कलर नेचुरल डाई से बने हैं एंड नेचुरल डाइज इन द सेंस लाइक वी यूज टर्मरिक different colors. I might just put in the screenshot that they have posted onto their page, like they have sent me also what all colors they use, so I'll put the screenshot over here. Okay, so yeah, so along with this whatever that they have sent me a note as well which says, hello Tejasvi, thank you for helping us spread the word on sustainability and circular fashion. As a thank you, we are also sending you an eye mask and a scrunchie, all made of organic cotton and hand dyed using natural colors. Packaging is done using recycled paper that you can reuse. So here is the packaging. So they sent me this products into this packaging which I can use, and it's made of recycled paper
Okay, thank you card. So they have also sent me a thank you card, which is also made of a recycled paper, and it contains, so here it is, the thank you card, and it contains a sunflower seed. So I just have to cut it and then I can find the sunflower seed in it. So yeah, contains sunflower seeds that you can grow in your home garden. See you soon, label Milo. So that was really thoughtful. Along with these products, they have sent me this, and also what they mentioned to me. So during the process of producing this mask and the whole procedure of producing the मतलब whatever sustainable clothing brand or clothing line that they produce, उसके बीच में जो भी पानी यूज़ होता है फॉर डाइंग पर्पज़ और वॉशिंग पर्पज़, दे रीयूज़ इट फॉर वॉशिंग their studio, their workshops, and then they don't waste it. So basically every little step over here is very thoughtful, and I feel we should support such brands, we should support such initiatives, and if we don't support them, I don't think so these initiatives will move ahead, because these are for the sake of our safety, our sustainability. So I feel we should go ahead and support such brands. Basically talking all about this, मेरा ये बोलने का मोटिव है कि since it is compulsory to wear a mask, then let's just go organic, let's just use sustainable products that doesn't harm our nature. Let's be eco-friendly and try our best. I think so these are kind of not that expensive. If you go and check their site, I will link them down. I'll link their Instagram also in the description box below. Yeah, so I'll link them in the description box below. Please go and check them and be kind enough towards the nature, towards the earth, and let's just try to be sustainable as much as possible. So yeah, this is all about this vlog, guys. Do not forget to like, comment, share, and subscribe to my channel. Follow me on Instagram, Cheese Expression. That was all about it. I'll see you guys soon in my next vlog. Till then, take care, and I love you all.